नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॉलिटी विषयी माहिती बघणार आहोत. न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रक्रिया सुरू. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग कारवाई चालवण्याचा प्रस्ताव लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वीकारला आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय प्रत्येकी एक न्यायाधीश आणि एक कायदेतज्ञ यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याची घोषणा मंगळवारी केली. त्यामुळे महाभियोग कारवाई प्रक्रिया सुरू झाली आहे. महाभियोग चालवण्याबाबत लोकसभेचे सदस्य रविशंकर प्रसाद आणि विरोधी पक्षनेत्यांसह 146 सदस्यांच्या स्वाक्षरीसह मांडण्यात आला. राजीनामा देण्यास नकार. सूत्रांनी सांगितले की न्यायमूर्ती खन्ना यांनी न्यायमूर्ती वर्मा यांना राजीनामा देण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी नकार दिला. न्यायाधीश चौकशी कायदा 1968 नुसार जेव्हा कोणत्याही सभागृहात न्यायाधीशांना काढून टाकण्याचा ठराव मंजूर होतो, तेव्हा 3 सदस्यीय समिती स्थापन केली जाते. ही समिती न्यायाधीशांना पदावरून काढून टाकण्याची किंवा दुसऱ्या शब्दात महाभियोग मागणी कोणत्या कारणावर केली जाते याची तपासणी करते. अहवाल सभागृहात मांडल्यानंतर सभागृहासाठी चर्चा सुरू होईल. यापूर्वी कधी झाली होती महाभियोग प्रक्रिया? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. रामास्वामी आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सौमित्र सेन यांनाही महाभियोग प्रक्रियेला सामोरे जावे लागले होते.